जिस गरीब को पहले बैंक के दरवाजे से दुत्कार कर भगा दिया जाता था, उसके पास आज उसका अपना बैंक अकाउंट है। जिनके जनधन अकाउंट खुल रहे हैं, उन्हें रुपे डेबिट कार्ड भी दिए जा रहे हैं। 125 करोड़ लोगों के हमारे देश में ऐसे लोगों की संख्या 30 करोड़ से ज्यादा है। उस गरीब के आत्मविश्वास के बारे में सोचिए, जो वो बैंक में जाकर के पैसे जमा कराता है, जो वो रुपे डेबिट कार्ड का इस्तेमाल करता है। ये आत्मविश्वास, ये हौसला अब परमानेंट है, उसे कोई बदल नहीं सकता। प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सरकारचे आभार मानलेत। योजनेसाठी अगदी सोप्या पद्धतीने बँकेमध्ये खाते उघडून मिळालं, तसंच या योजनेतून अनेक योजनांचा थेट लाभ खात्यात मिळाल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिली आहे। माझा बँकेशी व्यवहार आहे, तसं मी बँकेकडनं मुद्रा नोंद म्हणून 20,000 रुपये पहिलं कर्ज घेतलं। 20 पासून तर मी आता 1,25,000 पर्यंत कर्ज घेतलं आहे। त्या कर्जात म्हणजे मला बऱ्याचपैकी माझा खूप फायदा झालाय आणि माझं कर्ज पण चांगल्या पद्धतीने म्हणजे फेड होतंय। तर मला त्याच्यामधून मला 25,000ची मदत पण मिळाली। याच्या 25,000ची मदत मिळाली मला कोविडमध्ये। तर त्यातनंही मला म्हणजे चांगलाच फायदा झालाय आणि बँकेला म्हणजे व्याज कमी असल्यामुळे तर त्या व्याजामधून म्हणजे आपला माझे आर्थिक खर्चही वाचतो आणि व्याजाचा पैसाही म्हणजे कमीत कमी बाहेरून घेतलेल्या पैशापेक्षा बऱ्यापैकी फरक पडतो। तर हे खातं जेव्हापासून माझं बनलं तेव्हापासून आतापर्यंत प्रधानमंत्री जे स्वच्छ भारत मिशन आहे त्याचे शौचालयाचे पैसे 12,000 तिथे आले। त्याच्यानंतर मी इकडे तेंदू संकलन करणारा मजूर असल्यामुळे त्याचे सुद्धा तेंदूचा बोनस सुद्धा त्या खात्यामध्ये आलेला आहे। त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे जे 1,48,000 रुपये आहेत ते सुद्धा माझ्या खात्यावरती आले आहेत। असे आतापर्यंत 4-5 योजनांचे माझ्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि हे माझं एक मजबूत खातं, विश्वसनीय खातं आणि एका विश्वसनीय बँकेचं खातं असल्यामुळे मी आज या खात्यालाच म्हणजे माझं एक प्राथमिक खातं बनवलेलं आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय अभियान म्हणून देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला आज 1 दशक पूर्ण झालं। जनधन योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचं अभिनंदन केलं आहे। या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी वित्तीय समावेशन या विषयावर आधारित एक प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा केली आहे। नमो ॲपवर इच्छुकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल। जनधन योजना आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आणि कोट्यवधी लोकांना, विशेषतः महिला, तरुण आणि उपेक्षित समुदायांना सन्मान देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। ही योजना गरिबांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी असून उपेक्षित समुदायांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। जनधन खातं, मोबाईल आणि आधार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून योजनांच्या निधीचं जलद, अडथळा विरहित आणि पारदर्शक हस्तांतरण होत आहे, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं। ही योजना सुरू झाल्यापासून 53 कोटींहून अधिक जनधन खाती सुरू करण्यात आली असून त्यात 2,31,236 कोटी रुपये जमा झाले आहेत। विशेष म्हणजे 55% जनधन खाती ही महिलाधारक असून सुमारे 66% जनधन खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत।